प्रेम, भक्ती आणि मातृत्वाचा एकत्र प्रवास वृंदावनाच्या वाटेत. वृंदावन केवळ एक धार्मिक स्थळ नाहीये, तर भक्ती, प्रेम आणि आत्मशांतीचं जिवंत रूप आहे. इथे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत राधे राधे असतं, प्रत्येक पावलात कृष्णाची पावलं ऐकू येतात. हे ते स्थान आहे जिथे प्रेम आणि भक्तीची पराकाष्ठा अनुभवली जाते, जिथे राधाकृष्णाचं प्रेम आजही हवेत दरवळतं. इथे आलं की आपण फक्त देवाला नाही तर स्वतःलाही भेटतो. ती सकाळ साधी होती, पण बातमी मात्र खास होती. तिने हलकेच नवऱ्याला हसून सांगितलं, तुम्ही बाबा होणार आहात. क्षणभर काळ थांबला. तो तिच्याकडे बघतच राहिला, डोळ्यात आनंद, ओठांवर हसू. पण तिच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चाललं होतं. ती म्हणाली, मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. जसं त्याने विचारलं, ती उत्तरली, वृंदावन. आणि त्याला प्रश्न पडला, वृंदावन? तिथे का? ती उत्तरली, कारण मूल होण्याआधी आई जन्म घेत असते आणि माझ्या हातली आई मला साथ देते, शांततेची, भक्तीची आणि प्रेमाची. मी फक्त ऐकलंय, पण आता मला अनुभवायचं आहे तिथली शांतता, भक्तिमय वातावरण आणि येणाऱ्या बाळाला मला संस्कारी बनवायचं आहे. त्यासाठी मला स्वतःला मनशांतीची गरज आहे. म्हणून आपण तिथे जाऊया. आणि ते जाऊन पोहोचले वृंदावनाला. बाके बिहारी मंदिर, प्रचंड गर्दी, पण देवाचे पट खोलताच ती मूर्ती पाहून ती स्तब्ध झाली, जसं तिच्या आतला जीव तिच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे. नकळतच तिच्या डोळ्यांना धारा लागल्या आणि तिला वाटलं, लांब असलेलं माझं लेकरू मला मिळालंय. ते अद्भुत रूप तिने मनात साठवलं आणि मग ते निघाले प्रेम मंदिराला. प्रेम मंदिरात भारत आणि भारताबाहेरच्या पाहुण्यांची गर्दी, पण नावाप्रमाणेच आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन जोडप्यांची, म्हणजे राधाकृष्ण आणि सियाराम, या दोघांचे दर्शन घेतले. आणि त्या नयनरम्य वातावरणात तिने नवऱ्याचा हात घट्ट धरला आणि तिच्या मनात एक भावना उठली की आपल्यातलं प्रेम आता तिसऱ्या जीवात उतरायला सज्ज आहे. दुसऱ्या दिवशी मंगलदर्शन घेण्यासाठी ते पोहोचले द्वारकाधीश मंदिरात. तिथेही प्रचंड गर्दी, हलकसं भजनाचा नाद, मूर्तीच्या चेहऱ्यावरचे तेज, हे सगळं पाहून तिला जाणवलं की यासाठी केला होता मी अट्टहास. आणि तिथून ते गेले यमुनेच्या काठी. सर्वात आधी लागतो तो बहीण भावाचं मंदिर, म्हणजे यम आणि यमुनेचं मंदिर. अशी आख्यायिका आहे की भाऊबीजेच्या दिवशी यमुनेत भाऊ बहिणीने स्नान केल्यास दोघांनाही स्वर्गप्राप्ती होते. नंतर ते दोघेही निघाले आणि गोवर्धन परिक्रमा केली. ऑफिस आणि घर या सगळ्या वादळामध्ये आपण आपली शांतता पूर्ण विसरतो. इथे असणारे अंध आणि अपंग लोक त्यांच्या मनशांतीसाठी परिक्रमा करत आहेत, राधे राधे म्हणत आहेत. तिचं पाऊल तिथेच थांबलं. तिला हे कळून चुकलं होतं की शांतता कधी बाहेर मिळत नाही, तर ती आपल्या आतमध्येच असते. ती आपल्याला शोधावी लागते. आजही गोकुळामध्ये ताक कोणीही विकत नाही. माणुसकी अजूनही जपली जाते. रमण रेतीमध्ये लोळून तिचा अहंकार पूर्ण गळाला. तिला जाणवलं की आपण कमवतो, स्वावलंबी आहोत, हेच पुरेसं नाही. सुखी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नाती, माणुसकी आणि मीपणाचा नाश. तरच आपल्याला आंतरिक शांती मिळते. आणि हे सगळं तिला वृंदावन आणि सभोवतालच्या परिसरात मिळालं. तिथे तिला सगळी नाती मिळाली, माय लेकराचं, बहीण भावाचं, प्रेम प्रेमिकेचं, मित्रमैत्रिणीचं आणि नवरा बायकोचं. आणि तिला या सगळ्यांचा अर्थ गवसला. स्वकर्तृत्वावर मी एकटी जगू शकते हा तिचा अभिमान गळून पडला. मीपणा नाहीसा झाला आणि आंतरिक शांती आणि समाधान मिळालं. आई होणं म्हणजे फक्त बाळासाठी जगणं नाही आहे, तर स्वतःला विसरून प्रेमासाठी पुन्हा जन्म घेणं आहे. वृंदावन यात्रा आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका.